We'll open our Bibles to Jeremiah chapter 8 verse 4. इर्मियाचा 8वा अध्याय त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढूया. Do men fall and not get up again? Then why does man turn away from me and never return, says the Lord. इर्मियाचा 8वा अध्याय 4थं वचन म्हणतं, माणसे पडतील तर परत उठणार नाहीत का? कोणी बाजूला फिरेल तर परत वळून येणार नाही का? असे यहोवा म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. God says, ते म्हणतो, when you stumble and fall, ज्यावेळेला तुम्ही अडखळून पडता you jump back again on your feet. त्याला तुम्ही तुमच्या पायावर परत उभे राहता. You trust on your feet. तुम्ही तुमच्या पायांवर तसा विश्वास ठेवता. Though your legs have stumbled and आणि faltered, जरी तुमचे पाय अडखळलेले आहेत, पायाला ठेच लागलेली आहे, yet you come back. तरी सुद्धा तुमच्या पायांवर तुम्ही परत उभे राहता. You stand back. परत उभे राहता. Or if you take a wrong road, किंवा तुम्ही समजा काही चुकीचा रस्ता धरला and then you discover your mistakes, आणि तुम्हाला तुमची चूक नंतर कळली, you turn around and get back. तर तुम्ही मागे वळून परत नीट त्या रस्त्यावर येता. But God says, पण ते म्हणतो, when it comes to me, जेव्हा माझा प्रश्न येतो ना, why don't you turn and return back to me? त्याला तुम्ही लोक माझ्याकडे परत काय येत नाही? When you know that you are living in misery, जेव्हा तुम्हा लोकांना ठाऊक आहे की तुम्ही त्रासामध्ये जगताय, when you know that life has dealt very badly with you, जेव्हा तुम्हाला हे सुद्धा कळत आहे की आयुष्याने तुमच्यावर अन्याय करून तुम्हाला फार वाईट रीतीने आयुष्याने हाताळलंय, when things are turning from bad to worse, आणि गोष्टी तुमच्या जीवनात जेव्हा वाईटातून वाईटाकडे होत आहे, why don't you seek me? तुम्ही मला शोधत का नाही म्हणतो देव. Why don't you seek me? तुम्ही मला का शोधत नाही असं देव म्हणतो. And God says, if you seek me, आणि देव म्हणतो, जर तुम्ही मला शोधलं I will change your destiny. तर मी तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकीन. I will change your life. मी तुमचं जीवनच बदलून टाकीन. God says, ते म्हणतो, if they can trust their arm of flesh, जर ते त्यांच्या स्वतःच्या हातांवर विश्वास ठेवू शकतात, can they not trust the everlasting arm of God? तर अनंत काळच्या देवाच्या बाहूंवर, खांद्यांवर त्यांना विश्वास ठेवता येणार नाहीये का? Why do you keep on going like a lamb to the slaughter? तुम्ही लोक असे का राहता की जणू वधायला मेंढरू निघालय? Why don't you humble yourself and come to me? का हो तुम्ही लोक स्वतःला नम्र करून माझ्याकडे येत नाही असं देव विचारतोय. That's what God is asking you. असं देव विचारतोय की का स्वतःला नम्र करत नाही? जरा झूक, जरा नमतं घे, माझ्याकडे परत ये. Bible says बायबल म्हणतं, in Jeremiah 8 verse 5, इर्मियाचाच 8वा अध्याय 5वं वचन, God says, ते बोलला, why do they cling to deceit and lies of the world? ते लोक कपटाला घट्ट धरून राहतात, जगातल्या सगळ्या खोटेपणाला धरून राहतात. Why they don't come back to me? माझ्याकडे परत का येत नाहीत? Let me tell you people, मला तुम्हा लोकांना सांगू द्या, God can do what no man can do for you. परमेश्वर तुमच्यासाठी असं सगळं करू शकतो की जे एकही माणूस करू शकत नाही. Yes. And tonight, आणि आज रात्री I strongly believe माझा तर असा खंबीर विश्वास आहे that somebody is about to experience a turning point in their life. की कुणाच्या तरी जीवनामध्ये आज एक वळण येणार आहे. त्या वळणाचा अनुभव त्या माणसाला आज येणार आहे, असा माझा खंबीर विश्वास आहे. Yes, I firmly believe. असा माझा खंबीर विश्वास आहे की कुणाच्या तरी आयुष्याला एक काहीतरी आज वळण येणार आहे. Someone of you is about to experience a turning point in your life. आणि तुमच्यातल्या कुणाला तरी आयुष्यामध्ये तो एक वळायचा बिंदू आज अनुभवायला मिळणार आहे. You are going to see a dramatic change in your life. आणि एक फार उठून दिसणारा फरक तुम्हाला तुमच्या जीवनात पाहायला मिळणार आहे. What is a turning point, Pastor? वळण म्हणजे काय? वळणाचा बिंदू म्हणजे काय, पास्टर? A turning point is defined as the point at which a significant change occurs. वळणाचा बिंदू म्हणजे असं काहीतरी की जिथे अगदी उठून दिसेल असा बदल तुझ्या जीवनात आला. A change not for worse but change for better. आणि चांगल्याकडचा बदल आला, वाईटाकडचा नाही, चांगल्याकडचा एक बदल आला, उठून दिसणारा बदल आला. Praise God. देवाला And धन्यवाद. it can happen to an individual. आणि हे एखाद्या एका माणसाच्या जीवनात घडू शकतं, It can happen in your family. तुमच्या परिवारात घडू शकतं, And it has the power to happen for the whole nation. आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा हे घडू शकतं. If they only dare to believe in जर God. फक्त त्यांनी देवावर विश्वास ठेवायची हिम्मत केली तर. देवावर विश्वास ठेवायला पण हिम्मत लागते बेटा, आणि ती God. हिम्मत केली तर. Yes. देवावर विश्वास त्याला पण हिम्मत लागते, गट्स लागतात देवावर विश्वास ठेवायला सुद्धा. Turn to God देवाकडे वळा and experience a turning point in your life. आणि एक वळणाचा बिंदू जो आहे त्याचा अनुभव आपल्या जीवनात घ्या. That's what I did. मी तेच केलंय. More than 35 years back. 30-35 वर्षांपूर्वी मी तेच केलं. I turned back to God. मी देवाकडे परत वळलो And He changed my आणि destiny. देवाने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. He changed my destiny. देवाने माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. He will change your destiny. तसं देव तुमच्या आयुष्याची दिशा पण बदले. He will wipe away your tears. तुमचे अश्रू पुसून He टाकेल. will bring things that no man can bring to you. अशा गोष्टी तुमच्या जीवनात देव आणेल की ज्या गोष्टी एकही माणूस तुम्हाला देऊ शकत नाही. He will bring such comforts in your
heart that no man can bring. असं सांत्वन तुमच्या हृदयामध्ये देव आणेल की जे सांत्वन एकही माणूस तुम्हाला देऊ शकत नाही. तो Praise मायेचा हात, ते दिलाशाचे शब्द, Yes. हो. That confidence. तो विश्वास, That love. ते प्रेम, That mercy. ती दया, That touch. आणि तो एक स्पर्श, That presence. तो एक सहवास. It will bring a change. आणि या देवाच्या सगळ्या गोष्टींमुळे बदल येईल तुमच्या जीवनात. Bible says when God called out Abraham तुम्हाला माहितीये बायबल मध्ये लिहिलंय जेव्हा देवाने अब्रामाला पाचारलं, हाक मारली, out of his family, त्याच्या परिवारातनं बाहेर निघाला, एकदा देवाने अब्रामाला हाक मारली, ज्याला आम्ही म्हणतो त्याला पाचारलं. that was the time Abraham was struggling. त्याला अब्राम संघर्ष करत होता, He had no children. संघर्षात होता, त्याला संतान नव्हतं. But when God called him, पण जेव्हा देवाने त्याला बोलावलं he obeyed. तेव्हा त्याने देवाचं आज्ञापालन केलं. And that was his turning point. आणि बस तिथे त्याच्या जीवनाचा तो वळणाचा बिंदू आला. That was his turning point. तिथे त्याच्या जीवनाला ते एक विशिष्ट वळण लागलं. The day you obey God, that day shall be your turning point. ज्या दिवशी तुम्ही देवाचं आज्ञापालन कराल त्या दिवसापासून तुमच्या जीवनाला एक विशिष्ट वळण लागेल. The day you say yes to God, ज्या दिवशी तुम्ही देवाला होकार द्याल that will be the day of your turning. त्या दिवशी तुमच्या जीवनाला ते वळण येईल. God blessed him with the son. आणि देवाने मग अब्रामाला पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. God blessed him with everything. देवाने बाकी सर्वच गोष्टींचा आशीर्वाद अब्रामाला दिला. Bible says बायबल म्हणतं in Genesis 13 verse 2, उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि दुसरं वचन, Abraham became very rich in cattle, in silver and in gold. त्यानंतर मग अब्राम गुरढोरं, सोनं चांदी या सगळ्यांमध्ये अतिशय धनवान असा माणूस झाला. Praise म्हणून God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Genesis 12 verse 1, उत्पत्तीचा 12वा अध्याय पहिलं वचन, God had told Abraham, देव अब्रामाला म्हणाला come out of the land की तू त्या देशातनं बाहेर निघ and I will make of you a great nation. आणि मी तुझ्यातनंच एक नवीन मोठं राष्ट्र तयार करीन. Bible again says बायबल परत असं म्हणतं in Genesis 15 verse 1, उत्पत्तीचा 15वा अध्याय पहिलं वचन, God spoke to Abraham in a vision. देव अब्रामाशी बोलला एका दृष्टांताद्वारे. Don't be afraid. आणि अब्रामाला देव म्हणाला की तू घाबरू नको, I am your shield. मी तुझी ढाल आहे. Your reward for your obedience shall be that you will become very great. तुझ्या आज्ञापालनाचं बक्षीस तुला असं मिळणार आहे की तू फार मोठा प्रतिष्ठित माणूस होणार And आहे. Abraham lived a life which आणि was pleasing to God. अब्राम एक असं जीवन जगत राहिला की जे जीवन देवाला प्रसन्न करणारं जीवन असायचं. That was the time he was 99 years old आणि तेव्हा अब्राम 99 वर्षाचा झाला होता and his wife was 89 years old. आणि त्याची बायको 89 वर्षाची झाली होती. They were still waiting for a child. अजूनही ते संतानाची वाट पाहत होते की आम्हाला संतान व्हावं. Bible says बायबल in म्हणतं Genesis 17 verse 1, उत्पत्तीचा 17वा अध्याय पहिलं वचन, again God appeared to Abraham. परत एकदा देव अब्रामाला प्रगट झाला, भेटायला And आला. God said, आणि देव त्याला म्हणाला I am God Almighty. की मी सर्व सामर्थ्यवान देव आहे. Walk daily before me. तू नित्य दररोज माझ्या समोर चाल. Walk in integrity. Walk in blamelessness. सरळतेनं चाल, निष्कलंकपणे चाल, निर्दोषपणे चाल. Stay in complete obedience to me. आणि संपूर्णपणे माझ्या आज्ञा पालनात राहा. Be upright in all things. सगळ्या गोष्टींमध्ये सरळ सात्विक राहा. Be well pleasing before me. आणि माझ्या समोर तुझं जीवन मला प्रसन्न करणारं ठेव. That is what God is asking you tonight. असं देव आज रात्री तुला सुद्धा सांगत आहे बरं का? Yes. तुला पण, सगळ्यांना, आपल्याला, तुम्हाला, तुला, Living in constant awareness of God. की अशी जीवन जगा की ज्या जीवनात तुम्हाला देवाची जाणीव सातत्याने व्हावी. It will always release God's blessings in your life. आणि असं झाले की देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्या जीवनात मोकळे होतील. And God blessed Abraham. आणि देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला. God blessed Abraham and Sarah with a son and they named him Isaac. देवाने अब्राम आणि सारेला पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. त्याचं नाव त्यांनी इसहाक ठेवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Miraculously it happened. चमत्कारिक रीतीनं हे सगळं झालं. God gave him a land. देवाने त्याला देश दिला. And what is that land? आणि तो देश, तो प्रांत काय? That land is Israel. इस्रायल देश, ज्याला म्हणतात ना इस्रायल देश आहे ना, तो इस्रायल That देश. land is Israel. इस्रायल देश आहे जो देवाने अब्रामाला दिलेला होता. Today that land of Israel still exists and it belongs to Abraham and Sarah. आज इस्रायल देश अजून पण अस्तित्वात आहे, जगाच्या नकाशावर आहे. आणि आजही तो इस्रायल देश अब्राम व सारेच्या मालकीचाच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What a great God we have. तुम्हाला माहित नाही पण किती महान देव आहे आपला. I'm talking about the turning point in the life of Abraham and Sarah. अब्राम आणि सारेच्या जीवनामध्ये जे एक वळण आलं ना, तो बिंदू, त्याविषयीनं मी बोलतोय. Look at Moses. त्यानंतर तुम्ही मोशेकडे पहा. When God called Moses out of the burning bush, ज्या देवाने मोशेला जळत्या झुडपातनं बोलावले, he was nothing. त्याला मोशे काही नव्हता, तो शून्य होता. He was living with his father-in-law, आपल्या सासऱ्यांबरोबर राहत होता तो. taking care of his father-in-law's sheep. आणि सासऱ्यांचा कळप सांभाळत होता. God said, देव म्हणाला, Moses, मोशे obey me.
माझा आज्ञापालन कर and go to Egypt. आणि मिसर देशी जा. And that was the turning point आणि मग तो एक वळण, तो वळणाचा बिंदू त्याच्या जीवनात तेव्हा आला, where God's grace was released जिथे देवाची कृपा त्याच्यावर मोकळी झाली and Israel was saved by the hand of Moses. आणि इस्रायल मोशेच्या हस्ते वाचलं, तारलं गेलं, सुटलं. Israel was in bondage for 400 years. कारण इस्रायल देश 400 वर्ष गुलामगिरीत होता, But through the hands of Moses, God delivered them. बंधनात होता. पण मोशेच्या हस्ते देवाने इस्रायली लोकांना सुटका दिली. Look at David. तुम्ही दाविदाकडे पहा. Even David had lots of trouble. दाविदाला पण त्याच्या जीवनामध्ये खूप सारे त्रास झाले. God changed his situation. देवाने त्याची परिस्थिती बदलली. David said दावीद बोलला in Psalm 30 verse 3, स्तोत्र संहिता 30:3, Oh Lord, हे माझ्या देवा, you brought my soul from the grave. तू माझा जीव कब्रस्तानातनं वर आणलाय. You have kept me alive तू मला जिवंत ठेवलंय so that I would not go back to the pit. अशासाठी की मी खड्ड्यात परत पडू नये. Praise God. देवाला धन्यवाद. Even Jonah, योना he was about to die, योना सुद्धा अगदी मरायला ठेपला but होता, God gave him life. पण देवाने त्याला जीवन दिलं. Jonah himself says योना स्वतः म्हणाला, in Jonah chapter 2 verse 6, योनाचा 2 अध्याय 6 वचन, I descended deep into the pit, मी तर खड्ड्यात फार दलदलीत गेलो होतो, but you have brought me from the pit. पण त्या दलदलीतनं तू मला बाहेर आणलं. You are my God, you तू are my माझा देव Lord. आहे, तू माझा प्रभू आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Look at Jeroboam. मग यरोबाम म्हणून एक माणूस होता, तो Bible बघा. says बायबल म्हणतं in first Kings 14:7, एक राजे 14 अध्याय 7 वचन, God picked up Jeroboam देवाने यरोबामाला उचललं when he was nothing जेव्हा तो काहीच नव्हता, तो and शून्य made him होता. the leader of the people. आणि त्याला लोकांचा पुढारी बनवलं. There was another person whose name was Jehu. अजून एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं जेहू. Bible says in 1 Kings 16:2, एक राजे 16 अध्याय 2 वचन, बायबल म्हणतं God told him, देवाने त्याला सांगितलं Jehu, की जेहू, I took you out of the dust, मी तुला मातीतून धुळीतून बाहेर काढलंय made you the king. आणि मी तुला राजा बनवलंय. Praise देवाला God. धन्यवाद. Look at Moses. मोशे बघा, He was also an ordinary person. मोशे पण एक साधा माणूसच होता. God lifted him up देवाने त्याला उचललं ना, and he told the people आणि तो लोकांना म्हणाला. in Deuteronomy 28 verse 1, अनुवाद 28 त्यातलं पहिलं वचन, if you diligently obey the Lord your God, जर तुम्ही तत्परतेनं प्रभू परमेश्वराचं आज्ञापालन the केलं Lord your God will set you high above all the nations of the तर earth. तुमचा प्रभू तुमचा देव तुम्हाला सगळ्या या पृथ्वीच्या सर्व देशांच्या वर आणून ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. God is waiting to show his power in your life देव tonight. देव खरं म्हटलं तर आज रात्री त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात दाखवायची वाट बघतोय. Look at Daniel. तुम्ही दानिएल बघा. He was also an ordinary man. हा दानिएल नावाचा मुलगा पण एक साधाच माणूस होता. And he said in Daniel 8 verse 18, दानिएलचा 8 अध्याय 18व्या वचनात दानिएल म्हणाला, I sank into deep sleep म्हणे मी फार मोठ्या गहन झोपेत घसरलो, with my face to the ground. माझा चेहरा असा भूमीवर उपडा, But the Lord touched me. पण म्हणे देवाने मला स्पर्श केला The Lord made me to stand upright. आणि देवाने मला सरळ ताठ उभं केलं म्हणतो. Yes. हो, Are you low in your life? तुम्ही तुमच्या जीवनात असे घसरल्यासारखे आहात He का? will make you to stand. देव तुम्हाला असं ताठ सरळ उभं करेल Praise परत. God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 2 verse 8, 1 शमूएल 2 अध्याय 8 वचन, God raises the poor from the dust. देव गरिबांना धुळीतनं उचलतो He lifts the needy from the ash heap आणि गरजवंतांना तो राखेच्या ढिगातून उचलतो and he seats them among princes आणि त्यांना राजकुमारांच्या पंक्तीत बसवतो and he bestows them a throne of honor. आणि त्यांना मानाचा एक मुकुट घालतो. Praise God. मानाचं राजासन देतो, मानासन देतो. God will rekindle burned out lives with fresh hope. जळून tonight. राख झालेली जी जीवन आहेत ना, त्यांना देव आज परत एक पेटवून त्यांच्यात आशा घालेल. My God will restore your dignity tonight. माझा देव तुमची गेलेली प्रतिष्ठा, मान सन्मान सगळं आज रात्री परत करेल. My God will restore your respect to your life tonight. माझा देव तुमचा आदर सन्मान आज रात्री तुम्हाला परत करेल. I'm telling you tonight मी तुम्हा लोकांना आज रात्री सांगत आहे that tonight someone of you will experience a turning की point. आज रात्री तुमच्यातल्या कुणाला तरी तो एक वळण, ते जे वळण मी म्हणतो त्या वळणाचा अनुभव येणार आहे. I pray that you begin to see God in a new way. आणि मी तर प्रार्थनाच करतो की आजपासून देवाला तुम्ही एका नवीन नजरेनं बघायला शिकावं Begin to see God doing something that He had never done before. आणि तुम्ही देवाला अशा रीतीने आज बघावं की देव तुमच्या जीवनात असं काहीतरी करतोय की जे अगोदर कधी झालंच नाही. If you believe, you shall see the glory of God. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल.